आपल्या 95 गावातील जमीन जुमला सरकार अल्प मोबदला देऊन आपल्याकडून हिरावून घेत आहे. त्यासाठी आम्ही जमीन बचाव लढा संयुक्त समितीची स्थापना केलेली आहे. आम्ही सरकारला हेही बजावलेलं आहे, पहिला आमच्या जमिनीचं पुनर्वसन करा, मगच जमिनी संपादन करा. नाहीतर रक्ताचे पाठ वाहिले तरी चालतील, पण 1 इंच सुद्धा जमीन आम्ही तुम्हाला देणार नाही. साहेब, घात झाला बोल. अहो असे वाघ पाठीमागे लागल्यासारखे करता काय? साहेब, एक नाही हजारो वाघ इथं जमा झालेत. हो, आणि हजारो महिला पुरुष जमा झाले तिथं. आणि साहेब, इथं झालं एकच रस्ता आहे, तोही त्यांनी दगड टाकून बंद केलाय. काय करायचा आदेश द्या साहेब. हुकुमाची वाट कशी बघताय? पटकन निघा तिथून लवकर. ओके साहेब, बोल. सरकारला न्हावा शेवा बदलासाठी जमीन संपादनाची घाई झाली आहे. आजच शेवागावची जमीन सक्तीनं संपादन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे पोलीस फौज आणि SRP फौज तैनात आहे. त्याआधी समितीनं केलेली प्रमुख मागणी एकरी 15,000 रुपये आणि त्याचं व्याज, ही सुद्धा मागणी मुख्यमंत्र्यांना धुडकावली आहे. त्यामुळे आजचं हे रस्ता रोका आपण पुकारलेलं आहे. यापुढे पोलिसांनी गोळीबार करो, लाठीचार्ज करो, आपल्या मागण्या मंजूर केल्याशिवाय आपण हटणार नाही. बोला, हमसे जो टकराएगा अरे जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. हमसे जो टकराएगा, हमसे जो टकराएगा, हमसे जो टकराएगा. जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. कोण बोलतो देवाचं नाव? घेतल्याशिवाय बाबा नाही. कोण बोलतो देणार नाही? घेतल्याशिवाय बाबा नाही. कोण बोलतो देणार नाही? घेतल्याशिवाय बाबा नाही. जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. जमीन आमच्या हक्काची. साहेब, ही लोक फार भयंकर आहेत. हो, काल शेवेच्या सर्व नेत्यांना आणि पुरुषांना नाशिकच्या तुरुंगात डांबलंय. मग काय ते तुरुंग फोडून बाहेर आले की काय? हो साहेब, अहो आता तर महिलांनी रस्ता रोको सुरू केलाय. काय करायचं काय? सरळ गोळीबार करा आणि जमिनीचा ताबा घ्या. हे बघा, असं नाही केलं तर आपल्यावर आत्महत्या करायची पाळी येईल. साहेब, गोळीबार पण केला. अहो, 2 जण तर गंभीर जखमी झाल्यात, तरी त्या रस्त्यावरून हटत नाही. काय करायचं काय साहेब? हुकुमाची वाट बघू नका, ताबडतोब निघा तिथून लवकर. साहेब, तुम्ही मला अटक का केली? हे बघा साहेब, तुम्ही शेवे गावकऱ्यांना चिथावून सरकारी कामात अडथळा आणलात. त्यामुळं कलम 107 अनुसार तुम्हाला अटक करण्यात आलेली आहे. अहो, तिथं आंदोलन करून तुम्ही हिंसाचार माजवलात
आणि तिथे झालेल्या गोळीबारात 2 महिला गंभीर जखमी झाल्या. कित्येक लोकांना मार खावा लागला आणि हे सगळं तुमच्यामुळे झालं. महिलांवर गोळीबार प्रथम तुम्ही केलात आणि गुन्हा मला कबूल करायला सांगता. साहेब, बड्या बोलानं गुन्हा कबूल करा, अन्यथा कोठडीत डांबून गुन्हा कबूल करून घ्यावा लागेल. मला डावणार? भोसले, सर. यांना ताबडतोब कोठडीत घेऊन जा. हवालदार, याचा तुम्हाला कोर्टात जाब द्यावा लागेल. यापेक्षा तीव्र आंदोलन मी छेडणार, तीव्र आंदोलन छेडणार, तीव्र आंदोलन छेडणार. भोसले. येस सर. काल काय सांगितलं ते लक्षात आहे ना? हो हो सर. हो हो. काल आपल्या सर्व नेत्यांना अटक झाली आहे आणि त्यांना नाशिकच्या तुरुंगात डांबलाय. तेव्हा 16 आणि 17 जानेवारीला जासे आणि नवघर येथील जमीन संपादनाला विरोध करण्यासाठी आपल्याला हजारो कार्यकर्ते गोळा करायचे आहे. आणि हे पहा, ही मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. तुम्ही आता भूमिगत व्हा आणि कार्याला लागा. उद्या सकाळचं 10 वाजलं ना, चिरल्याच्या डोंगरावरशी 4-5 हजार लोक आम्ही आणतोय. जासेच्या डुंबीवर पण तयार जात आहे, त्यांची 3-4 हजार लोक आणतोय. न बेलपारचे गावात जातोय, त्या नाव सांगतोय, न त्या नाव लोकांना तयार करतोय, त्यांची 1000-2000 लोक आणतोय. उद्या आपले दास्तानाचे आंदोलनाला. मी काय करते, नवघर फाट्यावर शेतामध्ये रातभर 4-5 हजार माणसं लपवून ठेवते आणि मग सकाळच्या अधिकारी आले ना का मग बरोबर आम्ही पिटाई करतो. कालच आपण गावगावच्या पुढाऱ्यांना अटक करून नाशिकच्या जेलमध्ये डांबलोय. मग इथे इतकी लोक जमली कशी? अहो साहेब, बघा ना, अहो कुठून कुठून हजारो माणसं इथं जमा झालेली आहेत. तुम्ही मला काही सांगू नका आणि तुमचं मला काही ऐकायचं नाही. मला वरून सक्तीचा आदेश आहे की आजच जमिनीचा ताबा घ्या म्हणून. तुमच्या SRP ना, CRP ना, पोलीस फाट्याला सगळ्याला कामाला लावा. मी ऑर्डर देतो, गोळीबार करा. साहेब जास्तीत जास्त महिला आहेत, त्यांच्या काकेत लहान लहान मुलं आहेत. साहेब, तहसीलदार मॅडम, तुम्ही त्यांचा कैवार घेऊत बसू नका. मला काही ऐकायचं नाही. DSP साहेब, येस सर. शो टीम. अहो साहेब, बघता काय? अहो इथं चीट पाखरू सुद्धा नाही. तेव्हा तुमच्या लोकांना ताबडतोब सांगा जमिनीची मोजणी करायला. हो साहेब. अहो आजचा मुहूर्त खूप छान आहे. हो भूसंपादन अधिकारी साहेब, चला तुमच्या लोकांना सांगून मोजणी करायला सुरुवात करा. बघू. करतो साहेब. थांबा थांबा, कुठून तरी आवाज येत आहे. हे लोक कसले आले आणि इकडून घोषणा कसले आल्या? ही उतरकी झाली का काय? अहो इन्स्पेक्टर साहेब, काय हा घोटाळा झाला? इतकी लोक आली कशी? अहो रात्रभर गस्त घालून आम्ही पुरेपूर बंदोबस्त ठेवला होता. मलाच कळत नाही कुठून आले. मला काही एक सांगू नका. काही झालं तरी चालेल, लाठीचार्ज करा, गोळीबार करा, पण आजच्या जमिनीचा ताबा घ्या म्हणजे घ्या. होय सर. लाठीचार्ज सुरू.
मिळालेल्या बातमीनुसार काल दास्तान आंदोलकांना पांगविण्यासाठी केलेल्या गोळीबारात अनेक जण गंभीर जखमी झाले, तर 2 जण जागीच मृत्युमुखी पडले आहेत. जखमींना पुण्याच्या ससून इस्पितळात दाखल केले आहे. आज नवघर येथे जमीन संपादन करताना आंदोलकांनी रेल्वे लाईनमधील दगडांचा पोलिसांवर मारा केल्याने नाईलाजाने पोलिसांनी गोळीबार केला. त्यात अनेक जण गंभीर जखमी होऊन 3 जण जागीच मृत्युमुखी पडले. जखमींना मुंबईच्या सेंट जॉर्ज इस्पितळात दाखल केले आहे. आजच्या ठळक बातम्या. उरण तालुक्यातील नवघर आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या 3 अंत्ययात्रा परळच्या कामगार मैदानातून शिवाजी पार्कवरील स्मशानभूमीकडे निघाली. त्यात हजारोंचा जनसमुदाय आणि कामगार लाल सलाम हुतात्मा अमर रहे अशा घोषणा देत सहभागी झाले. अनेक मान्यवर नेत्यांनी मृतांना भाषणाद्वारे श्रद्धांजली वाहिली. त्याचप्रमाणे दास्तान आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या आंदोलकांची अंत्ययात्रा पुण्याच्या ससून हॉस्पिटलपासून सदाशिव पेठेतील स्मशानभूमीत पोहोचली. अनेक नेत्यांनी त्यांना भाषणाद्वारे श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी विरोधी पक्षाध्यक्षांनी गोळीबाराच्या निषेधार्थ दिनांक 31 जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदचा इशारा दिला. आजवर अनेक आंदोलनं केली. ती आंदोलनं चिरडण्यासाठी पोलिसांच्या गोळीबारात 5 हुतात्मे झाले. अनेक महिला, अनेक पुरुष जखमी झाले. अनेक वेळा रस्ता रोको केले. पण न्हावा बंदरातील प्रकल्पग्रस्तांना अजून भूखंड मिळालेले नाही आणि सरकार जमीन नसल्याची सबब पुढे करत आहे. आता संयम संपल्यामुळे मी ह्या हुतात्मा दिनी सरकारला इशारा देतो की जर 1 वर्षाच्या आत जर आमचा प्रश्न मार्गी लागला नाही तर ह्याच दिवशी मी इथे आत्मदहन करेन. अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. आपण सतत दिलेल्या लढ्यांमुळे सरकारला विमानतळ बाधितांच्या सर्वच मागण्या मंजूर कराव्या लागल्या. आपला हा प्रचंड विजय दिबा पाटील साहेब यांच्या प्रेरणेमुळे झालेला आहे. त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत लढे दिले. त्यांची चिरकाळ स्मृती राहावी म्हणून या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ हेच नाव द्यावे आणि यासाठी आपण अखेरपर्यंत लढत राहू. आजवर जगभरात असंख्य शासकीय प्रकल्प राबवले गेले, परंतु प्रकल्पग्रस्तांचे जुजबी पुनर्वसन करून त्यांना वाऱ्यावर सोडल्याचे दिसते. कारण त्यांना दिबा पाटीलांसारखा प्रखर लढा देणारा नेता लाभला नाही. दिबा पाटील संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात सहभागी झाले. सीमा प्रश्नासाठी त्यांनी लढा दिला. त्यांनी राष्ट्रीय मागासवर्गीय संघटनेचे अध्यक्षपद भूषविले. नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांच्या भावी पिढ्यांना निर्वासित होऊ नये म्हणून दिबांनी गनिमी काव्याने वेळोवेळी उग्र आंदोलन करून शासनाला पुनर्वसनाच्या सर्व मागण्या मंजूर करण्यास भाग पाडले. त्यामुळे दिबा पाटील हे भारतातीलच नव्हे तर जगभरातील प्रकल्पग्रस्तांचे दीपस्तंभ ठरले आहेत. जोपर्यंत जगाच्या पाठीवर शेवटचा प्रकल्पग्रस्त लढा देत राहील तोपर्यंत दिबा पाटलांचा हा जीवनपट त्याला प्रेरणा देत राहील.